नैनितालमध्ये 80,000 लोक अंधारात आहेत। पर्यटनाला मोठा फटका बसतोय। आधी भीषण वादळ, त्यानंतर गारपीट, या सगळ्याचा परिणाम इथल्या नागरी वस्तीवर होतोय। आता LPG गॅसच्या संकटामुळे नैनितालचं कंबरडच मोडलंय। बारामती विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणी रोहित पवार संतापलेत। दादांच्या अपघातामागे पॉवरफुल व्यक्ती आहे असा आरोप ते करतायत। जर पूर्ण अधिवेशनामध्ये दादांच्या ॲक्सिडेंट बद्दल चर्चा हे सरकार करूनच देणार नसेल तर मग कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका जी आहे की 100% कोणतरी पॉवरफुल व्यक्ती, काही मोठी संघटना असू द्या नाहीतर काहीतरी मोठी ताकद आहे जी कुठेतरी अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे आहे आणि मग कुठेही चर्चा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी त्या ठिकाणी मुद्दामून करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। याचा अर्थ एकच आहे की VSRला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय। जसं VSRला वाचवलं जातंय, मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती, कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाही तर अशी जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे। आणि मग जय जेव्हा पत्रकार परिषद घेणार हे मला कळालं, मला नक्कीच त्याचा आनंद त्या ठिकाणी झाला होता। पण मग नंतर ती पत्रकार परिषद का कॅन्सल झाली, त्याच्यावर कोणाचा दबाव होता का अजून काय त्याच्याकडे माहिती येते, हे खरं तर तोच त्या ठिकाणी सांगू शकतो। पण या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होणार आहे असं स्वतः जयली जर सांगितलं असेल तर 100% या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होईल आणि मग तो काय इन्फॉर्मेशन पुढे आणतो हे आपल्याला बघावं लागेल। आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर माझी शेवटची जी प्रेस कॉन्फरन्स असेल या बाबतीतली त्या ठिकाणी मी मुंबईमध्ये 100% घेईल। बारामती विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणी अमोल मिटकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अपघाताप्रकरणी चर्चेकरता सोमवारपर्यंत वाट पाहू असं मिटकरी म्हणतायत। विमानात 6 माणसं गेली की 5 माणसं गेली? 6 माणसं गेली तर 5 मृतदेह कसे सापडले? आणि 5वा एक जर अब्सेंट आहे तर मग सुमित कपूर कुठे आहे? सुसाईड बॉम्बर म्हणून कोण होतं विमानामध्ये? हे काही प्रश्न चुकीचे नाहीत आणि हे प्रश्न सभागृहात विचारले पाहिजे का? चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशन काळात ही चर्चा झालीच पाहिजे। खरं तर ही खूप लेट झालंय। पण तरी आता माझी विनंती राहील मायबाप सरकारला की देर आहे दुरुस्त आहे। आज तुम्ही चर्चा लावली नाही, आजचाही तुम्ही दिनक्रमाने कामकाज बघा, आज पण चर्चा नाही, सोमवारी आता चर्चा झाली नाही तर मग काय वेगळा मार्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।